2025 मध्ये दरम्यान आपण पाहतोय पहिला चेंडू या बल्ली मात्र फुल केलं. चेंडू सीमा पार जाते चौकारसाठी 4 धाबेने स्वतःचं खातं उघडतं. आय थिंक बॅटर धीरज 3 षटकासाठी हा आपण सामना पाहतोय. विष्णू 11 विश्वभारती फाटा अगेन्स्ट वीर हनुमान डाकिवली अशी ही लढत आपल्याला बघायला मिळते. बघा ही गावदेवी वालशीन संघाचा कॅप्टन लक्षात घ्या. आपला कार्ड या ठिकाणी विसरले. रोहितचा कार्ड आहे. ID कार्ड आपण घेऊन जायचंय. धीरज मात्र चौकारानं मात्र खात होतं. या बॉलवर रिव्हर्सिव चांगलं टायमिंग मेंटेन करू शकला नाही आणि इथे मात्र फलंदाज बाद होते तो म्हणजे धीरज मडवी. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न बॅटिंगमध्ये बॅटर धीरजच्या माध्यमातून जे चाललं होतं ते बरं होतं. कारण पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर मग तसंही फक्त 2च हे क्षेत्ररक्षक बाहेर असतात आणि मग कुठे ना कुठे रिव्हर्सिव हा फटका खेळणं योग्य आहे की अयोग्य आहे ते सांगणे थोडे कठीण असेल. मी तर म्हणेन पॉवर प्ले षटकामध्ये तुम्ही सरळ बॅटनेस खेळणे खूप गरजेचं आहे. नवीन बॅटर आदेश भोईर गतवर्षी जर आपण पाहिलं मागच्या वर्षी विष्णू 11 विश्वभारती फाटा या संघानं जबरदस्त कामगिरी केली होती. मागच्या सामन्याचा जर विचार केला तर परिश्रम जाधवने देखील कमाल केली होती. 6 धावा दिल्या होत्या पॉवर प्ले षटकामध्ये. इथे जर आपण पाहिलं तर अगदी आउट एज लागली होती. चेंडू निघून गेला होता सेकंड स्लिपमध्ये. चांगले क्षेत्ररक्षक बघायला मिळाला. मागच्या मॅचमध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी परशुराम जाधवकडनं. कासपाडा बॉईज सावेच्या संघाच्या विरोधात खेळताना परशुराम जाधव पुन्हा एकदा ऑफ कटर चेंडू हलकीशी अपील बघायला मिळाली जाते विकेट किपर सुदाम जाधव यांच्या मार्फत. या वर्षी मात्र एक चांगला आत्मविश्वास बघायला मिळते वीर हनुमान डाकिवली संघाच्या 4ही गोलंदाजामध्ये. मग परशुराम असेल, त्यानंतर सुदाम जाधव असतील, दिनेश बंद्रे असतील. ओ माय गॉड, जागा दाखवली. शपल क्रॉस झाला होता आणि तेच कारण झालं परशुराम जाधव साठी यष्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी. क्लीन बॉल. रिव्हर्सिव्हचा फटका खेळण्याचा मोह त्याला आवडता आला नाही आणि त्याचा अनुषंगाने शॉर्ट थर्डमॅन रिझर्वमध्ये तो देखील बाद झाला. दिनेश बंद्रे क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर मग थोडं दुरावलं जाईल कारण पॉवर प्लेचे षटक संपलेले. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय आय थिंक 3 क्षेत्ररक्षक. दिनेश बोलतोय पहिला चेंडू या बॉल प्रॉपर कनेक्शन झालंय की नाही कारण हवेमध्ये चेंडू. यस, ओ माय गॉड, ये क्या हुआ. दोन्ही जे क्षेत्ररक्षक आले होते ह्या झेल साडी त्याला वाटलं तो घेईल, त्याला वाटले तो घेईल आणि अशामध्ये तो झेल ड्रॉप होते. नशिबाचा चौकार. बराच वेळ चेंडू देखील हवेमध्ये होता परंतु कॅच साठी कॉलिंग नव्हती त्या दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये आणि त्याच अनुषंगाने हा झेल ड्रॉप झालेला आहे. अशा पद्धतीने हा नशिबाचा चौकार. 12 धावा लागल्या जात आहेत. आशिषच्या बॅटमधून हा एक
चांगला फटका बघायला मिळाला. नशिबाने डिजिटल साथ त्याला दिली. आणि क्रिकेट म्हटलं मी तर म्हणेन नशीब जर आपल्या पाठी असतील ना एखाद्या दिवशी तर मग आपण या क्रिकेट खेळामध्ये नक्कीच चांगली कामगिरी करू शकता. आणि तसे जीवनामध्ये जर एखाद्या व्यक्तीला जर नशिबाने साथ दिली ना मग तो झिरोचा हिरो होण्यासाठी बेल हे अजिबात लागणार नाही. तर अशा पद्धतीने 12 धावा लागल्या जातात. 3 षटकासाठी हा सामना आपल्याला बघायला मिळेल. दिनेश बंद्रे हलकासा नाराज असेल कारण संधी प्राप्त झाली होती विकेट प्राप्त करण्याची, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही त्या फिल्डरला. आणि क्रिकेट म्हटलं तर जेव्हा तुम्हाला संधी मिळेल ना त्या संधीचं सोनं करता येणे खूप गरजेचं असतं. दिनेश यावेळी पुढे ठेवला चेंडू टाकला गेला होता. पुन्हा एकदा चेंडू मात्र स्क्वेअर रिझनमध्ये ट्रॅव्हल करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला यश. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन दत्तात्रय अँड आशिष गवारी गेटिंग 2 रन ऑन दिस स्ट्रोक फॉर आशिष गवारी. 16 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. दुपारचं सत्र सध्या स्थितीला आपण पाहतोय. यावली व्हाईट यॉर्कर टाकायचं होतं. यावली देखील मात्र मिस कलेक्शन होतं, मिस फिल्डिंग बघायला मिळाली. चेंडू निघून जातोय या डीप थर्ड मॅन रिझर्व मध्ये. चेंडूची फेकी आहे परत 2 धावा आणि त्यानंतर मग व्हाईटचा इशारा देखील येतोय म्हणजे 2+1 3 धावा या फुगटच्या मात्र निश्चितच द्याव्या लागतील. त्या म्हणजे विष्णू 11 फाटा या संघासाठी. दिनेश बंद्रे पहिल्या चेंडूवर अगदी झेल बुडाला होता. तिथून कुठे ना कुठे अगदी लय बिघडली असंच या ठिकाणी वाटतंय. हा चेंडू पडल्यानंतर हलकासा टर्न करताना चेंडू बाहेर काढताना यावेळी गोलंदाज दिनेश. चांगला चेंडू. मागच्या षटकामध्ये देखील परशुराम जाधवने ऑफकटर चेंडू टाकला गेला होता. इथे देखील कुठे ना कुठे चेंडूला थोडंसं टर्न करत असताना गोलंदाज दिनेश. पण एकदा तोच चेंडू 30 लाईन त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर आशिष गवारीने. चेंडू आणि बॅटमध्ये मिलन झालं नाही. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव येते. चांगली गोलंदाजी कुठे ना कुठे कमबॅक करत असताना रेट केलं जाते. ओ हो माय गॉड. हा देखील चेंडू पडल्यानंतर हलकासा टर्न होते. बॅटर आशिषला वाटलं कदाचित हा चेंडू वाईट जातो की काय, मात्र तसं झालं नाही. अगदी चेंडू जर आपण पाहिलं तर अगदी बेलच्या बोरून चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता विकेट किपरच्या हातामध्ये. सुदाम जाधव यांनी मात्र चांगली कामगिरी केली टेस्टच्या पाठीमागे. हा थोडा नक्कीच बॅकफुटर जातोय, पुल करतोय. हवा तेवढा चांगला फटका म्हणता येणार नाही, खाली राहिला होता. गुगली चेंडू बघायला मिळाला. एकच धाव मिळाली जाईल आशिष गवारी या बॅटरला. चांगलं कमबॅक. अशा पद्धतीने 2 क्रमांकाचं षटक देखील संपलेले. तसं ऑफिशियल कॉल देखील पंचांच्या माध्यमातून आमचे ऑफिशियल स्कोरर देवराज पाटील जे अतिशय जबरदस्त चांगला लेखाजोखा आमच्यापर्यंत पोचवत आहेत. आणि 2 षटकानंतर स्कोर आपण जाणून घेऊया. धावा होत आहेत 18, गडी बाद होत आहेत आय थिंक 2. पहिला विकेट नक्कीच बाद झाला होता आय थिंक 4 या आकड्यावर. आणि त्यानंतर मग दुसरा गडी देखील आय थिंक 4 वरच बाद झाला होता. त्यानंतर मग आशिष आणि दत्तात्रयच्या मध्ये चांगली पार्टनरशिप सदस्यतेला बघायला मिळते. धावा होत आहेत 18, 1 8 18 18 लॉस ऑफ 2 विकेट. आपण पाहतोय मित्रांनो गावदेवी स्पोर्ट लोपे आयोजित कैलासवासी नैन स्मृती चषक 2025 दिवाळी धमाका. दिवाळी म्हटली तर मग आमच्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशनमध्ये जे संघ खेळतायत त्यांच्या मनामध्ये एकच विचार येते. दिवाळी म्हटली तर मग स्पर्धा असेल ती लोपे या ठिकाणी. आणि मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर मग स्पर्धा खंडित झाली होती काही कारणास्तव. परंतु खऱ्या अर्थाने गावदेवी स्पोर्ट लोपे संघाचं मी खूप कौतुक करेन. कारण संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशन अंतर्गत या मोसमाला खऱ्या अर्थाने सुरुवात
करून देणारा संघ म्हटला तर मग आई गावदेवी स्पोर्ट लोपे संघ आहे. आणि खऱ्या अर्थाने जबरदस्त हे आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून आणि त्यांचं जेवढं आपण कौतुक करू तेवढं कौतुक ते कमी असेल. इथे मात्र फटका बसलाय कॉलिंगचा आभा पुन्हा एकदा. ओ माय गॉड, इथे काय झालं. ओ इथे देखील मैदानाच्या आत फेका फेकी हे चित्र बदलावं लागेल. ह्या घटना तुम्हाला कमी कराव्या लागतील. आणि इथे पंच देखील थोडं आश्चर्य झाले असतील आता निर्णय काय द्यावा पाहूया. ओ चेंडू थांबलाय, बाउंड्रीच्या आतमध्ये चेंडू थांबलाय. असं वाटलं होतं थोड्या क्षणासाठी की चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे गेला की काय. आता पाहूया पंचांचा काय इशारा होते, म्हणजे किती धावा असतील. आणि खऱ्या अर्थाने सगळेच क्षेत्ररक्षक खूप नाराज आहे. मागे देखील एक झेल ड्रॉप झाला होता, त्याच्यानंतर हा देखील कॉलिंग नव्हतं. सुदाम जाधव देखील जे विकेट किपर आहेत ते देखील पुढे आले होते, सरसावले ते हा झेल घेण्यासाठी. त्यानंतर मला वाटतं आय थिंक गोलंदाज देखील पुढे गेला होता, परंतु हा झेल ड्रॉप झाला नाही. रन आपण पाहूया आय थिंक किती असतील. यस, 4 धावा मात्र या ठिकाणी काढल्या जातात. दत्तात्रय मात्र रनआउट स्वरूपात पाहत होते. दत्तात्रयच्या बॅटमधून आय थिंक एक चौकार आला होता. एकंदरीत धावा जाणून घेऊया पुन्हा एकदा. देवराज पाटील यांच्याकडे आपण जाऊया. 23 धावा 3 गडीच्या मोबदल्यामध्ये, अर्थात तिसरा गडी 24 या आकड्यावर पाहत होते. विकेट फॉलिंग जर आपण पाहिलं तर पहिला विकेट 4 या आकड्यावर, दुसरा विकेट 4 आकड्यावर. त्यानंतर दत्तात्रय आणि आशिष गवारी यांच्यामध्ये चांगली पार्टनरशिप झाली. त्यानंतर दत्तात्रय आता आऊट होते रनआउट स्वरूपात 23 या धावसंख्येवर. तिसरं क्रमांकाचं षटक आपण पाहतोय गोलंदाज सुधीर भुईरच्या माध्यमातून. परशुराम जाधव अगदी मिड ऑफ रिझनमध्ये तैनात आहे. परशुराम आज परशुरामने गोलंदाजी जबरदस्त केली. क्षेत्ररक्षण देखील जबरदस्त आज त्यांच्या माध्यमातून होते आणि करावं लागेल. कॅप्टन आहे, कॅप्टनला कामगिरीच्या बाबतीत पुढेच राहावं लागेल. 24 धावा लागल्या जातात स्कोअर कार्डवर. न्यू बॅटर आपण पाहतोय भावेश पागी. फिल्डिंग पोझिशन जर आपण पाहिली तर पहा सर्कलच्या आतमध्ये हे 3 क्षेत्ररक्षक बघायला मिळतात. शॉट थर्डमॅन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक बघायला मिळते, हलकासा गली रिझनमध्ये. त्यानंतर शॉट कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. शॉट फायनल एक रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय सुधीर. भावेश फुल टॉस हा चेंडू फ्लिक केलं यावेळी. क्षेत्ररक्षक असेल तिथे मात्र चुकी करतोय फिल्डिंग मध्ये. चेंडू मात्र वन्स बाउंड जातोय सीमा पार स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे. सौकार आपण जाऊया आमचे डीजे प्रतीक यांच्याकडे सुंदर गण्यासाठी. थँक्यू सो मच डीजे प्रतीक. थोडं थांबवतोय कारण या ठिकाणी आमचे मान्यवर सन्मानित श्री आदिनाथ मडवी दादांचं देखील शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता चेंडूंची व्यवस्था करण्यात आलेली आहे. थँक्यू सो मच आदिनाथ दादा, आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे आई गावदेवी स्पोर्ट लोपे संघाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर मग या लोपे संघावर बऱ्याच मान्यवरांचं खूप या ठिकाणी मात्र प्रेम आहे. कारण ते प्रेम इथे देखील निश्चितच आपल्याला दिसून येते आणि त्यांचं नक्कीच आम्ही चर्चा करणार आहोत. विशेष सहकार्य जर आपण पाहिलं तर मग बरेच मान्यवर या ठिकाणी विशेष सहकार्य या स्पर्धेकरता नक्कीच केलेलं आहे आणि ते सहकार्य यांची चर्चा आम्ही नक्कीच करणार आहोत. इथे पुन्हा एकदा काय होतंय मैदानाच्या आतमध्ये आय थिंक फलंदाज रनआउट स्वरूपात पाहत होते. यस, आशिषला परतीचा नक्कीच परत जावं लागेल आशिष गवारेला. तर आशिष देखील पाहत होते. 4 क्रमांकाचा हा फलंदाज धाव क्रमांक 31 वर मात्र पाहत होते. धावा तर पाहिलं तर बरे आहेत, धावा चांगल्या आहेत, परंतु हे शेवटचं षटक आपण पाहतोय.
भावेश मात्र स्ट्रायकिंग साठी पण एकदा सुधीर बोलते. लोअर फुल टॉस हा चेंडू गॅप काढला जातोय आणि त्याच अनुषंगाने चेंडू मात्र जाते फ्लाइट एट सिक्सर साठी 6 धावा. थँक्यू सो मच डीजे प्रतीक. तर अशा पद्धतीने शेवटच्या चेंडूवर सिक्सर येतोय भावेशच्या बॅटमधून आणि त्याच अनुषंगाने धावा जर पाहिला तर 37 धावा लागल्या जातात आणि 38 धावांचं लक्ष टार्गेट या ठिकाणी सेटअप केलं ते म्हणजे विष्णू 11 विश्वभारती फाटा या संघाच्या माध्यमातून वीर हनुमान डाकिवली या संघाच्या समोर. चांगली गोलंदाजी म्हणता येणार नाही सुधीरच्या माध्यमातून, कारण सुधीरला मार मिळालं. सुधीरने धावा देखील खूप खर्च केल्या डेट ओव्हरमध्ये आणि त्याच्या षटकाचा जर विचार केला तर जवळजवळ एक सिक्सर आला होता, एक चौकार देखील बघायला मिळाला जातो त्याच्या षटकामध्ये. एकंदरीत 19 धावा त्याने खर्च केला. तर मग 37 धावा होत्यात आणि 38 धावांचं लक्ष. बघा विनंती असेल जो चेंडू आपण फेकायचा. थँक्यू. तर आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट लोपी आयोजित नयन स्मृती चषक 2025 स्पर्धेचा हा पहिला दिवस आपण पाहतोय. अप्रतिम स्पर्धा, जेवढी स्तुती करू तेवढी ही कमी असेल आणि निश्चितच मागे देखील आम्ही चर्चा केली होती या स्पर्धेवर मान्यवरांचं खूप प्रेम दिसून येते. कारण विशेष सहकार्य जर आपण पाहिलं या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक विद्यमान केल्टन ग्रामपंचायत सरपंच विद्यमान सन्मान श्री राजेंद्र चातुर्य साहेबांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक या स्पर्धेकरता देण्यात आलेले आहे. त्यानंतर द्वितीय पारितोषिक सन्मान श्री रोशन प्रकाश पाटील साहेब केल्टन गावचे उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून आणि दरम्यान ही काकडीची व्यवस्था देखील या ठिकाणी आदिनाथ मडवी दादांच्या माध्यमातून करण्यात आल्या. थँक्यू सो मच आदिनाथ दादा. चला सलामीवीर आपण मैदानात पाठवायचे. त्यानंतर तिसरे पारितोषिक या स्पर्धेकरता वसुरी ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य श्री संदीप धर्मा भुजारे साहेबांच्या माध्यमातून हे तिसरे पारितोषिक या स्पर्धेकरता देण्यात आलेले. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक गुंज माजी जिल्हा परिषद सरपंच गुंज तसेच नीरज मोहन पवार यांच्याकडून व सन्मान श्री मोहनजी बबन पवार साहेबांच्या माध्यमातून हे चतुर्थ पारितोषिक या स्पर्धेकरता देण्यात आलेले. त्यानंतर प्रथम द्वितीय तिसरे चतुर्थ जे आपण जे आकर्षित जे चषक आपण पाहतोय ते निश्चितच लोपेगावचे उद्योजक सन्मान्य श्री प्रशांतजी रमेश पाटील साहेबांच्या माध्यमातून मालिकावीर बेस्ट बॅटर अँड बेस्ट गोलंदाजसाठी ज्या काही आपण ज्या ट्रॉफीज पाहतोय ते निश्चितच सन्मान श्री प्रशांतजी रमेश पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता निश्चितच देण्यात आले. थँक्यू सो मच सर्व मान्यवरांचं खूप खूप आभार. चर्चा पुन्हा आम्ही करणारच आहोत. तत्पूर्वी आपण जाऊया दुसऱ्या इनिंगचा खेळ देखील सुरू होते. सलामीवीर आपण पाहतोय सुदाम जाधव अँड दिनेश बंद्रे. भावेश पागी मात्र गोलंदाजी ट्रॅकवर. टार्गेट पाहिला तर मग 38 धावांचा टार्गेट असेल. पंजाबचा देखील ग्रीन सिग्नल मात्र येतोय. पहिला चेंडू ओ या बॉली परफेक्ट यॉर्कर क्लीन बॉल विकेट.
परफेक्ट यॉर्कर चेंडू बघायला मिळाला, क्लीन बोल्ड, सफलता मिळाली गोलंदाज भावेश पागेला. काय जबरदस्त भावेशने बॅटिंग देखील चांगली केली होती. षटकार आला होता त्याच्या बॅटमधून, शेवटच्या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू होता, म्हणजे अष्टपैलू हा खेळाडू बघायला मिळते. पण एकदा भावेश बोलते, ओ चांगला चेंडू, अगदी गुड लेंथवर हा चेंडू नक्कीच रिलीज केला होता गोलंदाज भावेशने. पडल्यानंतर चेंडूला देखील थोडा बाउन्स दिला होता. बॅटर आपण पाहतोय दिलीप, आपण पाहतोय स्ट्रायकिंग साठी. पॉवर प्लेचं षटक, 38 धावांचा टार्गेट आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. इथे मात्र भर काढतोय, यॉर्कर टाकण्याचा मनसुबा होता गोलंदाज भावेशचा. लाईन आणि लेंथमध्ये नक्कीच चुकी करतोय आणि त्याच अनुषंगाने लेग स्टंपच्या अगदी खूपच बाहेर चेंडू आपल्या बघायला मिळाला. पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा येते आमच्या ऑफिशियल स्कोरर देवराज पाटील यांच्यासाठी. अवांतर धावेने अखेर हा धावफलकावर ही एक रन लागली जाते, खातं खोललं जातं. ओ माय गॉड, अक्रॉस द लाईन, 1 सेकंड. चेंडू निश्चितच बॅट आणि पॅडच्या मधून निघून जाते, थेट एस्टर्नवर आदळते आणि अशा पद्धतीने दिलीप इज आउट. काही गोलंदाजी बघायला मिळते भावेशच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने पॉवर प्लेचं षटक हाताळणं तसे कठीण असतं प्रत्येक गोलंदाजाला, कारण त्याला प्रोटेक्शन कमी असतं. सर्कलच्या बाहेर फक्त 2च क्षेत्ररक्षक असतात आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी करणे कुठे ना कुठे गरजेचं देखील असेल आपल्या संघासाठी. आणि तसंच जर आपण पाहिलं, धीरज खूप लवकरच बाद झाला होता. असं वाटलं होतं की धावा कमी होतील, परंतु त्यानंतर खऱ्या अर्थाने भावेशने देखील चांगली फलंदाजी केली आणि 38 धावांचं टार्गेट मात्र फलकावर लावले गेले. आणि त्यानंतर मग गोलंदाजी देखील काय लाजबाब होते आतापर्यंत. वा, जबरदस्त गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू, आय थिंक डॉट स्वरूपात. बॅटर आपण पाहतोय सुधीर, आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. विरानौन हनुमान डाकविले संघाच्या बॅटरच्या विरोधात आणखी एक लगातार हा 3रा चेंडू डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी, जेवढी स्तुती करू तेवढी कमी असेल. एक चांगलं स्टार्ट आपल्या संघाला नक्कीच भावेश करून देते असं म्हणावं लागेल. चला, जास्त वेळ लावू नका. तर पहिल्या क्रमांकाचं षटक देखील संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फक्त ने फक्त 1 आणि 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश देखील आलं गोलंदाज भावेश पागेला. सुपर, ये बढ़िया गेंदबाजी भावेश के ओर से काम पजीस केला आपल्या संघासाठी. आता इथून एक वादळी खेळी खेळावं लागेल. दिनेश बंद्रे यांचा विचार केला तर मग अनुभव आहे त्यांच्या पाठी, बऱ्याच वर्षापासून क्रिकेट खेळतायत. गत वर्षी देखील दिनेश बंद्रे यांच्या मार्फत चांगला परफॉर्मन्स बघायला मिळाला होता आपल्या संघासाठी. गोलंदाजी जर आपण पाहिली वीर हनुमान डाकविले संघाची, तर या वर्षी एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आणि ह्या विकेटचा विचार केला तर मग बॅटिंग बीज आहे. मग तुम्ही 15च्या सरासरीने धावा जरी चेस करायचे असेल तर मग त्या चेस डाऊन होऊ शकतात, त्या धावा अगदी निघू शकतात, कारण बॅटिंग बीज आहे. परंतु त्या अनुषंगाने खेळावं लागेल. आता मात्र कुठे ना कुठे जबाबदारी घ्यावी लागेल दिनेशला आपल्या खांदी. आणि थोडा जो आपला संघ अडचणीत आहे त्या अडचणीतून निश्चितच आपल्या संघाला सोडवावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर धीरज मडवी बॅटिंगमध्ये यश आलं नाही. शॉर्ट बी चेडू या बली अक्रॉस द लाईन, पूल केलं. यस, पूल अँड सक्सेसफुल. दिस इज अ दिनेश बंद्रे क्रॅकिंग स्ट्रोक, सिक्सर.
जबरदस्त फटका अगदी पूल केलं शॉर्ट पिच चेंडू होता आणि धीरज मडवीचं मात्र स्वागत केलं आणि फटक्याची गरज देखील असेल वीर हनुमान टाकीला. ओ यावली गती परिवर्तन पडल्यानंतर चेंडू हलकासा चेंडू बाहेर निघताना लेग कटर थोडं व्हेरिएशन बघायला मिळाला कारण धीरजला देखील ठाऊक होतं की यस पहिल्या चेंडूवर मला सिक्सरला लागला आहे आणि कुठे ना कुठे दुसरा चेंडू मला एक चांगला चेंडू टाकावा लागेल. आणि खऱ्या अर्थाने मित्र म्हणेन ना काही गोलंदाज असतात एकदा सिक्सर चौकार लागला की मग कुठे ना कुठे मेंटली डिस्टर्ब होतात परंतु काही गोलंदाजाचं वैशिष्ट्य असतं डिस्टर्ब न होता एक आपला खेळ ते दाखवत असतात. विथ द स्विंग हा फटका खेळताना बॅटर दिनेश बंद्रे सिंगल रन मात्र मिळाला जाईल. धावा जर पाहिला तर मग 8 धावा लागला त्याचा स्कोर कार्डवर. गतवर्षी विश्व भारती फाटा संघाने काय जबरदस्त काम केले होते स्पेशली धीरज खूप चमकला होता आणि ती चमक या सामन्यामध्ये बॅटिंगच्या माध्यमातून दाखवली. आय थिंक एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. ओ शॉर्ट पिच हा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू थोडा बाउन्स दिला हुक पुल करायचा होता यावेळी परंतु चेंडूने बॅटमध्ये मिलन झाला नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू सुधीर भोईर थोडं स्ट्रगल करत असताना आणि तसे मी म्हटलं होतं मोसमाला सुरुवात झालेली आहे सरावाचा अभाव हा प्रत्येक संघाचा असेल आणि चांगला खेळ होईल हे काही सांगता येणार नाही प्रत्येक संघातील खेळाडूच्या वतीनं. यानंतर मग आय थिंक पुढचा वीक आपल्याला जावं लागेल संकल्प चषका साठी मोरे या गावामध्ये अप्रतिम आयोजन नियोजन ते देखील आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज धीरज गती परिवर्तन केली त्यानंतर मग चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडूला वळण दिलं लेग कटर हा चेंडू बघायला मिळाला आणि अशा पद्धतीने सुंदर षटकाची संमती होते आणि 2 षटकाच्या संमतीनंतर धावा जर पाहिल्या तर धावा खूप कमी लागल्या जातात. वीर हनुमान टाकली संघाचा जर आपण विचार केला तर धावा 9 धावा आणि इथून आय थिंक जवळजवळ 7 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. आता सुधीर भुईर आणि दिनेश स्पेशली सुधीरलाच आता आठवण करावं लागेल. द लिजंड क्रिकेटर ऑफ आवर इंडियन क्रिकेट टीम युवराज सिंग यांना कोण विसरेल. 2007चं ते T20 वर्ल्ड कप तिथे मात्र स्कोअर बोर्ड इंग्लंडचा गोलंदाज होता आणि त्यांच्या विरोधात मात्र 7 चेंडू आणि 7 सिक्सर नक्कीच त्यांनी मारले होते. त्यांची आठवण करावं लागेल आणि आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशनचा विचार केला तर मग आठवण आपण काढली संकेत सांबरेची तरी चालेल. आठवण काढली रोहित तेलिवडे यापर्यंत तरी चालेल आणि आठवण काढली कुमार गुणची तरी चालेल कारण त्याने देखील हा कारनामा या आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशन मध्ये निश्चितच तो केलेला आहे. आणि संकेत सांबरेचा विचार केला तर मग काय जबरदस्त खऱ्या अर्थाने सुरुवात केली संकेत सांबरेने. मागच्या 2 वर्षी थोडासा नक्कीच थोडा बॅड पॅच मध्ये संकेत आपल्याला बघायला मिळाला. 5 चेंडू आणि 28 धावांची आता गरज असेल. आता संपला इथून 5 सिक्सर आले तर मग 5-30 म्हणजे संधी असेल परंतु थोडं कठीणच असतं कारण आज जर आपण पाहिलं टेनिस क्रिकेट बॉल असेल चांगल्यातले चांगल्या फलंदाजांना 6 चेंडू 7 सिक्सर 6 चेंडू 6 चौकार मारता आले नाही. असे काही मोजकेच आहेत त्यांना हा कारनामा करता आला. इथे मात्र अगदी पूल करायचं होतं अगदी बॅटच्या वरच्या कड्याला चेंडू लागून मात्र हवेत उडाला गेला होता. इथे मात्र झेल बाद दिनेश इज आउट. च्या माध्यमातून परशुराम स्टेप आउट केलं यावेळी अगदी चांगल्या लेंथवर चेंडू या ठिकाणी मात्र रिलीज केला होता. आदेशने थोडा बाउन्स देखील दिला होता. चांगला चेंडू बघायला मिळाला आदेशकडनं म्हणजे कुठे ना कुठे गोलंदाजी युनिट देखील खूप सुरेख बघायला मिळते. विष्णू 11 विश्व भारती फाटा या संघाच्या माध्यमातून परशुराम औपचारिकता राहिलेले यष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाज आदेशने यष्ट्या दाखवल्या. विकेट
परशुराम जाधव देखील पाहत होते आणि हा सामना देखील जिंकलाय तो म्हणजे विष्णू 11 विश्वभारती फाटा संघाने. सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन, खूप खूप अभिनंदन विष्णू 11 विश्वभारती फाटा संघ. अँड हार्ड लक, टफ लक, बाट लक वीर हनुमान डाकविली संघ. आणि हा सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर भावेश यानं दुहेरी कामगिरी केली, अष्टबली कामगिरी केली आणि गोलंदाजी करत असताना देखील काय जबरदस्त गोलंदाजी केली. फक्त एकच धाव दिली आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केल्या. आणि त्यानंतर बॅटिंग करत असताना एक सिक्सर आणि चौकाराच्या माध्यमातून जवळजवळ 13 धावांचं योगदान देखील आपल्या संघाला दिलं. सो प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय मिस्टर भावेश.